पुण्यावरून सातारला जात असताना हा जो टोल नाका आहे, इथं 10 मिनटं वाहनं थांबत आहेत आणि यंत्रणा एवढी ढिली आहे की अक्षरशः 15 मिनटाचा रूल लावला तर एकानेही टोल नाक्यावरती ह्या पावती फाडण्यात येऊ नये. कारण हा जो शिंदेवाडीचा टोल नाका आहे, हा अक्षरशः इथं आम्ही 10 मिनटं थांबलेलो आहोत. आणि हे जे काही चाललेलं आहे, 10 मिनटं गाड्या थांबत आहेत, यांचे GPRS या जी काय टॅग सिस्टम आहे, ही यंत्रणा जेवढी ढिली आहे की अक्षरशः प्रवाशांचा वेळ जातो आहे. आम्ही कराड आणि मुंबईवरून निघालेली ही पाटे 4ची गाडी आहे आणि ती कराडला जाणार आहे. असे जर प्रत्येक टोल नाक्यावर जर 10 मिनटं गेली तर प्रवाशाचा अमूल्य वेळ ह्यामध्येच जात आहे. आता साधारणपणे आमच्यासमोर 4 गाड्या आहेत आणि 4 गाड्याचा टोल हा त्यांना अजून होत नाही. तर जे नोएडा एक्सप्रेसवेला जो GPRS चाललेला आहे नितीन गडकरी साहेब, तो इथंसुद्धा टाका. कारण कसं आहे, हे जे उत्पन्न देणारे मार्ग आहेत तिथं हे सगळं कारोबार ढिला चाललेला आहे यांचा. आत्ताशिक त्यांनी हे केलेलं आहे, कारण तो फास्ट टॅग नव्हता आणि त्याने कॅशमध्ये हे केलेलं आहे. यांची यंत्रणाच अत्यंत ही आहे. असं तर साठलोटं नाही ना की इथं जे काय फेरीवाले वगैरे आहेत त्यांच्यासाठी तर हे स्लो करत नाही तिथं सिस्टम. ह्याचीसुद्धा आपण चौकशी करण्यात यावी. आत्ताशी गाड्या निघाल्या आणि हे पहा, आर्मीच्या गाड्यासुद्धा हे लोक थांबवत आहेत तिथं. सर्व यंत्रणा अशीच चालली. देशाच्या सीमेवरती जवान आहेत आणि त्यांच्याही गाड्या इथं चेक करतायत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक मंथन.